जय शिवराय. मी ब्लॉगर तेजू. आज आत्ता आहे सिंहगडावरती आणि सिंहगडाचा पुणे दरवाजा क्रमांक 3 पार केल्यानंतर उजव्या बाजूने जर आपण आलो, इथे बघा अशा प्रकारचे लिहिले तुम्हाला दिसतंय, किल्ले सिंहगडवरील तोफखाना. तर अर्थातच आपल्याला तोफखाना पाहिजे. किल्ले सिंहगडवरती असणारा प्राचीन किंवा शिवकालीन आपण म्हणू शकतो तोफखाना कशा पद्धतीचा होता हे आपण आपल्या ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. हा आहे त्यावेळेचा सिंहगडावरील तोफखाना, ज्याचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर बघा कमान पद्धतीने बांधकाम आहे त्याचं. आणि त्याच्यावरती बघा दगडच आहेत, म्हणजे जे छप्पर असतं एखाद्या इमारतीला ते छप्परही दगडाचंच आहे. आणि किल्ल्यावरती असणाऱ्या तोफांना लागणाऱ्या वस्तू किंवा दारुगोळा असेल जो ठेवण्याचं एक ठिकाण म्हणजे अशा प्रकारे. तर या ठिकाणी तोफगोळा दारुगोळा एकत्र ठेवला जायचा त्यावेळी. इथे बघा एक छोटी आपल्याला जसे देवडी आपण म्हणतो पहारेकरांची, त्या टाइप मध्ये छोट्या आकाराची कोनाडे आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथून आपण आत आलो आणि इथून सरळ बाहेर जाण्याचा रस्ता आहे. बाहेरून बघा 2 मजल्यामध्ये स्ट्रक्चर आहे या तोफगोळ्याच्या इमारतीचं. आतून जरी आपल्याला एकच स्ट्रक्चर दिसत असेल तरी पण बाहेरच्या बाजून बघा आपल्याला 2 टप्प्यामध्ये किंवा 2 पार्ट मध्ये त्याचं स्ट्रक्चर बघायला मिळतं.